तर विद्यार्थी मित्रांनो, विशेषतः वर्ग 12वी शाखा कॉमर्स मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय चांगला छान असा व्हिडिओ मी आपणासमोर सादर करत आहे। तर सादर करण्यापूर्वी मी माझा अल्पसा परिचय आपणाला देतो। माझे पूर्ण नाव शिवदत्त गवळी, कोमलनगर पडेगाव या ठिकाणी मी वास्तव्याला आहे। औरंगाबादमध्ये कोमलनगर पडेगाव तालुका जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी मी वास्तव्याला आहे। तर आणि माझं नोकरीचं ठिकाण सांगायचं झाल्यास मी संभाजीनगरमध्ये श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था संचालित श्री सरस्वती भुवन कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय संभाजीनगर या ठिकाणी कॉलेजला टीचर म्हणून कार्यरत आहे। तर एवढा परिचय आपणाला सफिशियंट होईल आणि आज मी आपणासमोर एक छान असा व्हिडिओ घेऊन येत आहे। तर विषय आहे चिटणीसाची कार्यपद्धती अर्थात सचिवाची कार्यपद्धती। वर्ग आहे 12वा आणि हा पेपर आहे मागील वर्षीचा फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाने 2024 मध्ये फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये जी काही परीक्षा घेतली 12वी वर्गासाठी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाच्या संदर्भात किंवा या विषयाची, तर त्या परीक्षेचं स्वरूप कसं होतं आणि ती नमुना प्रश्नपत्रिका मी सोडवून घेत आहे। जवळपास आपले बरेच व्हिडिओ झालेले आहे या संदर्भामध्ये, प्रश्नपत्रिकेच्या संदर्भामध्ये। तर आता हा लास्टच व्हिडिओ असेल कदाचित चिटणीसाची कार्यपद्धती या प्रश्नपत्रिकेच्या संदर्भामध्ये। तर आपण 1 ते 7 प्रश्न सोडवलेले आहे। आता आपण 8वा प्रश्न सोडवू कारण एकच प्रश्न बाकी आहे। तर जास्त विलंब न करता अतिशय अल्प वेळेमध्ये मी आपला व्हिडिओ प्रारंभ करीत आहे। प्रश्न 8वा, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। तर 2 कोणते प्रश्न आहे ते मी प्रथम वाचून घेतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल कशा प्रकारचे प्रश्न असतात। तर बघा, कोणताही एक प्रश्न सोडवायचा असतो। मार्क्स आहेत 8। नंबर 1, अग्रहक्क भाग म्हणजे काय? अग्रहक्क भागांचे प्रकार सविस्तर स्पष्ट करा, पहिला प्रश्न आहे। नंबर 2, कंपनी कायदा 2013 मधील कर्ज रोखे विक्रीच्या तरतुदी स्पष्ट करा, हा दुसरा प्रश्न आहे। तर आपण क्रमाक्रमाने एक प्रश्न सोडवून घेऊत। पहिला प्रश्न आहे आणि मार्क्स आहेत 8। पहिला प्रश्न आहे म्हणजे एकच प्रश्न सोडवायचा, त्यामुळे एका प्रश्नाला 8 मार्क्स आहेत। नंबर 1, अग्रहक्क भाग म्हणजे काय? प्रश्न नीट समजून घ्या। अग्रहक्क भाग म्हणजे काय? अग्रहक्क भागांचे प्रकार सविस्तर स्पष्ट करा। आता अग्रहक्क भाग म्हणजे काय आणि अग्रहक्क भागांचे प्रकार सविस्तर स्पष्ट करा। मार्क्स दिलेले आहेत 8 आणि सांगितलेलं आहे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। मग 8 मार्क्स जर या प्रश्नाला असेल तर आपणाला 8 पॉइंट लिहायचे आहेत, व्याख्या लिहायची आहे, सर्व सविस्तर असं उत्तर लिहायचं आहे। तर बघा, मग नंबर 1 उत्तर, अर्थ। अग्रहक्क भाग म्हणजे असे भाग
जे पुढील दोन आवश्यक बाबींची पूर्तता करतात. अग्रहक्क भाग म्हणजे असे भाग जे पुढील दोन अग्रहक्क बाबींची पूर्तता करतात. तर बाबींची पूर्तता करतात. नंबर 1, कंपनीच्या अस्तित्व काळात या भागांवर अग्रक्रमाने लाभांश देण्याची हमी दिली जाते. कंपनीच्या अस्तित्व काळात या भागांवर अग्रक्रमाने लाभांश देण्याची हमी दिली जाते. इतर भागधारकांना काहीही मिळण्यापूर्वी अग्रहक्क भागधारकांना लाभांश दिला जातो. इतर भागधारकांना काहीही मिळण्यापूर्वी अग्रहक्क भागधारकांना लाभांश दिला जातो. नंबर 2, कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी या भागांना अग्रक्रमाने परतफेडीचा हक्क दिला जातो. कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी या भागांना अग्रक्रमाने परतफेडीचा हक्क दिला जातो. म्हणजेच या भागधारकांच्या भांडवलाची परतफेड प्रथम दिली जाते. म्हणजेच या भागधारकांच्या भांडवलाची परतफेड प्रथम दिली जाते. आता अ भागामध्ये आपण अर्थ बघितला. अग्रहक्क भाग म्हणजे काय,